नमस्कार. पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा सुरू असताना व्ही.आय.पी. रांगेत बसलेला युवक अचानक उठला आणि घोषणा देऊ लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एस.पी. कॉलेज मैदानात सभा सुरू असतानाच एका मराठा युवकाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ घालत एक मराठा लाख मराठा याच्या घोषणा दिल्या. व्ही.आय.पी. रांगेत बसलेला हा तरुण अचानक उठला आणि मराठा आरक्षणासाठी घोषणा देऊ लागला. भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांना त्याला शांत करत बाहेर नेले. पुण्यातील मोदींच्या सभेला मोठी गर्दी होती. हा युवकही व्ही.आय.पीतील रांगेतील बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू तो अचानक उठला आणि एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देऊ लागला. पोलिसांनी त्याला आवरलं आणि त्याला खाली बसायची विनंती केली होती. मात्र तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागला. यामुळे पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची धांदल उडाली. पोलीस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन त्याला शांत करून सभास्थळावरून दूर नेले. मात्र या प्रसंगामुळे सभेतील व्ही.आय.पी. रांगेत काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या 1.5 वर्षापासून आरक्षणाची लढाई मोठ्या हिमतीने लढत आहेत. राज्यभरातील मराठा समाज एकवटला असून मराठा आरक्षणासाठी शेकडो तरुणांनी बलिदान दिले आहेत.